Praise the Lord, my dear brothers and sisters. माझ्या लाडक्या बंधू आणि भगिनींनो, प्रभूची स्तुती असो. Welcome to the online Monday discipleship meeting at Vineyard Workers of Christ Church. सोमवार शिष्य सभेच्या या ऑनलाईन सर्व्हिस मध्ये मी विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्चच्या वतीने आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. We need courage to change the things we can. ज्या गोष्टी आपण बदलू शकतो त्या बदलण्यासाठी आपल्याला धैर्य लागतं. The serenity to accept the things we cannot. आणि ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही ते स्वीकारायला निर्मळता लागते. And the wisdom to know the difference. आणि याचा फरक जाणण्यासाठी शहाणपण लागतं. Get all three: courage, serenity and wisdom through the word of God that Pastor Peter and Pastor Jayashree shared with us this evening. या सायंकाळी पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री जो देवाचा शब्द आपल्याला देतील त्या शब्दाद्वारे या तिन्ही गोष्टी धैर्य, निर्मळता आणि शहाणपण मिळवूयात. Before we proceed, invite your friends and your loved ones to hear this message. Share this link with them. पुढे जाण्याअगोदर तुमच्या मित्र मैत्रिणींना, तुमच्या प्रियजनांना हा संदेश ऐकायला आमंत्रित करा. या सभेची लिंक त्यांच्या बरोबर त्वरित शेअर करा. And to all those who have tuned in for the first time to Vineyard Workers Church, a very warm welcome to the Vineyard family. जे विनयार्ड वर्कर्स चर्चच्या या सभेला पहिल्यांदाच ट्यून इन झाले आहेत, अशा सर्वांचं आम्ही विनयार्ड कुटुंबामध्ये मनापासून स्वागत करतो. Visit our website, click on the visitors info tab and share your details with us. आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. विजिटर इन्फो टॅब वरती क्लिक करा आणि तुमची माहिती आमच्या बरोबर शेअर करा. Make sure that you write down your full name and your mobile number so that we can pray and correspond with you further. विजिटर इन्फो टॅब वरती तुमचं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर नक्की लिहा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू शकू आणि तुमच्या संपर्कात राहू शकू. Besides our Monday meeting at 7:30 p.m., we also conduct other online church services. We have a Saturday blessing meeting every Saturday at 7:30 p.m. and Sunday morning service at 11 a.m. Do tune in for these services. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आम्ही शिष्य सभा आयोजित करतो. त्याच्याच बरोबर तुम्ही पाहू शकता दर शनिवारी आशीर्वाद सभा संध्याकाळी 7:30 वाजता आणि दर रविवारी सकाळी 11 वाजता उपासना सभा. शनिवार, रविवार आणि सोमवार या तिन्ही ऑनलाईन सर्व्हिसेस पाहण्यासाठी आम्हाला अवश्य ट्यून इन करा. We have been regularly uploading the videos of all our services on our YouTube channel. Please subscribe to our channel. आम्ही आमच्या या सर्व्हिसेसचे व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलवरती नियमितपणे अपलोड करत आहोत. आमचा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही हे सगळे व्हिडिओज पाहू शकाल. To get regular notification of all our uploads, click on the red subscribe button and then click on the bell icon next to it. नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन नियमितपणे मिळण्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राईब असे लिहिलेल्या लाल रंगाच्या बटनावर आणि त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. And after having watched our video, do give us a like. आमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला लाईक जरूर द्या. The Lord Jesus said in the Gospel of John chapter 5 verse 17, "My Father is always at his work to this very day, and I too am working." योहानाचा शुभवर्तमान त्यातला 5वा अध्याय आणि 17व्या वचनात प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, माझा पिता नेहमीच अगदी या दिवसापर्यंत काम करत आहे आणि म्हणूनच मीही सतत काम करत आहे. It is labor that keeps a strong person strong. परिश्रमच एका बलवान मनुष्याला सशक्त ठेवतो. The strength that we see in Pastor Peter and Pastor Jayashree is because of their spiritual labor, toil and burden bearing. पास्टर पीटर आणि पास्टर जयश्रींमध्ये जे बळ आहे ते त्यांच्या आत्मिक परिश्रमांमुळे, त्यांनी केलेल्या कष्टांमुळे आणि त्यांनी उचललेला भार ह्यामुळेच. Let us learn from them how to toil without turmoil and how to bear with an enduring smile.
त्यांच्याकडून चला आता आपण शिकूया. मनात गोंधळ न होऊ देऊन आपण कसे कष्ट करायचे ते आणि चेहऱ्यावर सतत हास्य ठेवून सहन कसं करायचं ते. So put your hands together and with a loud applause, welcome our dear anointed and God-sent teachers, Pastor Peter and Pastor Jayashree. तर चला हर्ष उल्हासात टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात परमेश्वराने पाचारलेले अभिषिक्त शिक्षक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. This is Monday evening, आज सोमवारची सायंकाळ आहे and I believe your trust is in God. आणि माझा असा विश्वास आहे की तुमचा विश्वासही देवावरच असेल. You don't find blessings in any other place except in God. बाकी दुसऱ्या कुठल्याही जागी आपल्याला आशीर्वाद मिळत नाहीत, पण फक्त देवामध्ये मिळतात. So you need to lean on God, आणि म्हणून तुम्ही देवाचा आधार घेतला पाहिजे and God will set up everything for you. आणि देव तुमच्यासाठी सगळं काही मांडून ठेवेल. If not today, tomorrow, आज नाही तर उद्या, but in His own best time. पण देवाच्या उत्तम वेळेमध्ये. Amen. आमेन. He will do all things beautiful. देव सर्व काही सुंदर करेल. So we go back to our message now. आपण आपल्या उपदेशाकडे परत जाऊया. Divine reposition. दैवी पूर्वस्थितीला जाणे Divine reposition. किंवा दैवी पूर्वस्थिती. We'll open our Bibles to Genesis 35 verse 1. त्यासाठी उत्पत्तीचा 35वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन आपण काढूया. And God said unto Jacob, Arise, go up to Bethel and dwell there, and make there an altar unto God that appeared unto thee when thou fled from the face of Esau thy brother. उत्पत्तीचा 35वा अध्याय आणि पहिलं वचन. आणि देव याकोबाला म्हणाला, उठ, बेथेला जाऊन तेथे राहा, आणि तू आपला भाऊ एसाव याच्या पुढून पळालास तेव्हा ज्या देवाने तुला दर्शन दिले त्याच्यासाठी तेथे वेदी बांध. Praise the Lord. देवाला There धन्यवाद. are times that in our lives that God has to reposition us. कधी कधी आपल्या जीवनामध्ये अशी वेळ येते की देवाला आपल्याला आपल्या पूर्वस्थितीला परत घेऊन जावं लागतं. He has to realign us. आणि देवाला परत आपल्याला रिअलाइन म्हणजे आपण देवाशी जुंपवून घेऊ असं काहीतरी करावं लागतं. There are times that we don't understand when we have to realign ourselves. कारण कधी कधी आपल्याला स्वतःला समजत नाही की मी देवाशी कसं आणि कधी जुंपवून घ्यायचंय. We are so much involved in the world's affairs कारण होता होता आपण जगी गोष्टींमध्ये एवढे व्यस्त होतो that we don't know when we have to relocate. की आपल्याला कळतच नाही की आपण आपल्या पूर्वस्थितीला जायला हवंय. And so God is so good. तर देव फार चांगला आहे That right time when He sees us drifting a little bit here and there, की योग्य वेळेला देव जेव्हा केव्हा पाहतो आपल्याला त्याच्यापासून थोडंफार घसरताना बहकताना, He relocates us त्याला देव परत आपल्याला घेऊन आपल्या पूर्वस्थितीकडे नेतो for our benefit. आपल्याच लाभासाठी. And that's what we learned from Jacob's life. आणि याकोबाच्या जीवनातून आपण याचाच अभ्यास केलाय. Because Jacob was staying in Shechem, कारण की याकोब शखेमामध्ये राहिला होता. and he saw in Shechem things were really scattered. शखेमामध्ये त्यांनी पाहिलं की गोष्टी सगळ्या विखरायला आणि पांगायला लागल्या. Things were not working according to the divine destiny of God. म्हणजे गोष्टी देवाच्या दैवी योजनेप्रमाणे होत नाहीयेत असं त्याच्या लक्षात यायला लागलं. That he was drifting away from the destiny. आणि तो देवानं त्याच्यासाठी जी ठरवलेली दिशा आहे त्याच्यापासून बहकत आहे असं त्याच्या लक्षात आलं. Though he bought a piece of land in Shechem, आणि जरी शखेमामध्ये त्यांनी जमीन विकत घेतली, which speaks to us that he was more happy to dwell in Shechem all his life. ज्यातून आपल्याला असं जणू काही सांगितलं जातं की शखेमात त्यांनी जमीन घेतलेली आहे, याचा अर्थ उरलेलं जीवन आता शखेमातच तो आनंदाने घालवणार आहे. He forgot the first promise that he made at Bethel, परंतु पहिलं वचन जे त्याने बेथेलमध्ये देवाला केलेलं होतं ते तो विसरला. because he had told God, I want to return back to my father's house. कारण तो देवाला म्हटलेला होता की मला माझ्या वडिलांच्या घरी परत जायचं आहे. But then he changed his plan. परंतु मग त्याने आपली योजना बदलली. When things started working correct for him, he settled in Shechem. आणि गोष्टी जेव्हा त्याच्या जीवनामध्ये बरोबर अशा व्हायला लागल्या त्यावेळेला तो शखेमामध्ये स्थिरस्थायी And झाला. so God says, now you have to change your address, you have to go back to Bethel. आणि मग देव त्याच्याशी बोलला आणि त्याला म्हणाला की तुला तुझा पत्ता आता बदलावा लागेल आणि तुला बेथेलला जावं लागेल परत. Because I want you to remember all the promises that you also have made with me. कारण माझी इच्छा आहे, देव त्याला म्हणाला माझी इच्छा आहे की तू सुद्धा माझ्याशी जो करार केला, माझ्याशी जो नवस केला, मला जी वचनं तू दिली ती पण तू पाळायला
हवी आहेत आणि त्यासाठी तू बेथेलला परत यायला पाहिजे. It's always Bethel that changes your life. It's Bet- not Shechem. शखेम जीवन बदलत नाही आपलं, पण बेथेलच आपलं जीवन बदलतं. I'm not talking about only location. I'm talking about the discussion that you have with God and God speaking to you. आणि फक्त भौगोलिक रीतीनं मी जागेविषयी बोलत नाहीये, पण देवाशी तुम्ही जी काही चर्चा करता आणि देवाशी संवाद साधून तुमच्यामध्ये जो काही संवाद झालेला असतो त्याविषयीनं मी बोलत आहे की बेथेलला परत जायलाच हवं. Bethel also means the house of God. आणि बेथेल याचा अर्थ असाही होतो की देवाचं घर. And so the first point we saw was तर पहिला मुद्दा यातून आपण पाहिला तो असा, the repositioning of Jacob. याकोबाचं पूर्वस्थितीकडे जाणं. Second, 2, the purpose of repositioning. याकोबाला पूर्वस्थितीकडे किंवा पूर्व जागेकडे घेऊन जाण्यामागचा संकल्प. The third point, आणि तिसरा मुद्दा, when will God reposition him? परमेश्वर त्याला कधी पूर्व जागेकडे किंवा पूर्वस्थितीकडे नेईल. Now this is a very important aspect of repositioning. आता हा एक फार महत्वाचा पैलू आहे पूर्वस्थितीकडे किंवा पूर्व जागेकडे जाण्यामागचा. When does God reposition us? परमेश्वर आपल्याला आपल्या पूर्वस्थितीकडे किंवा जागेकडे कधी नेतो? When God's overall agenda or plan is threatened. जेव्हा परमेश्वराची जी काही संपूर्ण अशी आपल्यासाठीची योजना असते त्या योजनेला जेव्हा काहीतरी भीती निर्माण होते, दहशत निर्माण होते, त्यावेळेला देव असं करतो. When you go away from the desired will of God for you. म्हणजे देवाची तुमच्यासाठी जी काही इच्छा आहे त्या इच्छेतनं जेव्हा तुम्ही बाहेरच निघून जाता त्यावेळेला See, you should never forget तुम्ही कधीच हे विसरायचं नाही the day you were born again. की ज्या दिवशी तुमचा नवीन जन्म झाला After that, त्यानंतर God had started dealing with you. परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये तुमच्याशी कारभार करणं, व्यवहार करणं सुरू केलं. He had been speaking to you concerning your talents आणि देव तुमच्याशी बोलत राहिला तुमच्या कलागुणांविषयी and the things that God expects from you on this earth. आणि ज्या गोष्टी देवाला तुमच्याकडनं या पृथ्वीवर अपेक्षित आहेत त्या गोष्टींविषयी देव तुमच्याशी बोलत राहिला. Though all our life God does speak to us, आणि जरी आयुष्यभर देव आपल्याशी बोलतोच नाही असं नाही, the first few months or years of your life, पण येशूकडे आल्यानंतर पहिले जे काही आपले महिने असतात किंवा जे काही पहिले दिवस असतात He has already showed you the path. त्या दिवसांमध्ये प्रभूने आपल्याला मार्ग ऑलरेडी दाखवलेला असतो. And many times आणि बऱ्याच वेळेला we start right, आपण सुरुवात योग्य प्रमाणे करतो, but in the middle of our journey, योग्य रीतीनं सुरुवात होते, परंतु त्या प्रवासामध्ये कुठेतरी we start shifting our focus, आपण shifting our path. आपलं लक्ष कुठेतरी दुसरीकडे लावायला लागतो, आपला मार्ग आपण कुठेतरी दुसरीकडे न्यायला लागतो. And there are many reasons for it. आणि त्याच्या मागे कारणही बरीच असतात. Maybe the flesh is involved, कदाचित त्याच्यात देह गुंतलेला or असेल, maybe you have become more successful now. किंवा कदाचित आता तुम्ही फार यशस्वी झालेले असाल. And so we tend to neglect what God wants us from our आणि lives. मग असं व्हायला लागलं की देवाला आपल्या जीवनातनं जे काही हवं असतं त्याच्याकडे आपल्याकडून कानाडोळा व्हायला लागतो, दुर्लक्ष व्हायला लागतं. You need to know तर असं नको, आपल्याला हे कळायची गरज आहे. that God has invested His life in you. परमेश्वराने तुमच्यामध्ये त्याचं जीवन गुंतवलंय. Yes. The blood of Jesus was given for you. येशूंचं रक्त तुमच्यासाठी दिलेलं आहे. Your destiny is the purpose of God. तुमच्या आयुष्याची ठरलेली दिशा म्हणजे देवाचा संकल्प आहे. For your life and the reason why you were created and recreated. तुझ्या जीवनासाठी असलेला तो देवाचा संकल्प आहे. तुझं जे जीवन आहे त्याविषयीनं, तुला जो नवीन जन्म त्याने दिला त्याविषयीनं, किंवा तुला जो जन्म त्याने दिला त्याविषयीनं. The day you were born again, ज्या दिवशी तुमचा नवीन जन्म झाला you stopped living for yourself त्या दिवसापासून तुम्ही स्वतःसाठी जगणं सोडलं. because God has bought you with a price. कारण देवाने तुम्हाला एक किंमत देऊन विकत घेतलेला You आहे. belong to Him. आणि आता तुम्ही देवाच्या मालकीचे आहात. God has a purpose for you. आणि देवाचा अर्थातच आता तुमच्यासाठी काहीतरी संकल्प And आहे. God will always put you in the right track that you will reach to your divine destiny. आणि देव तुम्हाला नेहमी योग्य मार्गातच घालणार आहे, अशासाठी की शेवटी तुमच्या जीवनासाठी त्याने ठरवलेली जी दिशा आहे ती पूर्ण व्हावी. That's why you need to tap God every day. आणि म्हणून तुम्ही दर दिवशी देवामध्ये हात घालायला हवा. That's why I always tell my people, आणि म्हणून मी माझ्या लोकांना नेहमी सांगत असतो seek His face every day. की तुम्ही रोज देवाचं मुख शोधा, Seek His face every night. तुम्ही रोज रात्री परमेश्वराचं मुख शोधा. Then you will not deviate from what God has for you. आणि त्या पश्चात देवाने तुमच्यासाठी जे ठरवलंय त्यातनं तुम्ही बहकणार नाही. What God has for me, परमेश्वराने माझ्यासाठी जे काही ठेवलंय I am not deviated. त्यापासून मी कधीच बहकलो नाही. All these 30 years. आज गेली 30 वर्ष Because कारण I'm in touch with God every day. देवाशी माझा रोज संपर्क आहे. See?
And so God's agenda is fulfilled. आणि म्हणून देवाचा जो काही कार्यक्रम किंवा अजेंडा माझ्या जीवनात आहे तो पूर्ण होतो. But many people start right, पण बऱ्याच लोकांचं असं होतं की त्यांची सुरुवात बरोबर होते, but along the way they get into evil diversion. पण रस्त्यात होता होता कुठेतरी ते वाईट अशा वळणाकडे And वळतात. since God loves them so आणि much, देवाचं मात्र त्यांच्यावरती प्रचंड प्रेम असल्यामुळे God has to reposition them. देवाला त्यांना मग उचलून आता पूर्वस्थितीकडे पूर्व जागेकडे न्यावं It लागतं. can be physical, geographical location that He may shift you आणि मग to, ते शारीरिक रीतीनं असो किंवा भौगोलिक रीतीनं असो, कदाचित देव तुम्हाला तो परिसर सोडून दुसऱ्या परिसरात घेऊन जाईल, or किंवा He may tell you go back to the former place, देव तुम्हाला असंही सांगेल की हा परिसर सोड आणि पूर्वीच्या जागी जा, or He will tell you remember the promise that you made with me in the beginning, किंवा देव तुम्हाला कदाचित असंही सांगेल की प्रारंभी तुम्ही जे वचन मला दिलेलं होतं ते आठवा, or He will ask you to remember the talent that you have, किंवा देव तुम्हाला अशी आठवण करून देईल की लक्षात ठेव तुझ्यामध्ये जे कलागुण आहेत, प्रतिभा आहेत, लक्षात ठेव. where you started with that talent serving me, आणि जिथं त्या कलागुणांदिवशी तू माझी सेवा करणं सुरू केलं but होतं, now you have dug that talent into the earth पण आता and kept मात्र it ते there. सगळे कलागुण तू जमिनीमध्ये पुरून ठेवलेत. Sometimes He will want you to change your mind, आणि कधी कधी देवाची इच्छा असेल की तू तुझं मन बदल, renewing your mind. एक नवीन मन तुझ्यात निर्माण होऊ दे. So relocation can mean any of these तर पूर्व things. जागेकडे जाणं, पूर्व स्थितीकडे जाणं, याचा अर्थ यातला कुठलाही होऊ शकतो. You need to know तुम्हाला हे कळायची गरज the आहे. devil has come to steal, kill and destroy. सैतान आलेला आहे लोकांचं चोरायला, लोकांना ठार मारायला, लोकांचा नाश करायला. His agenda is to divert you from the plan that God has for you. आणि सैतानाचा हाच कार्यक्रम आहे की देवाने जी काही योजना तुमच्यासाठी ठरवलेली आहे त्या योजनेपासून तुम्हाला भकवायचं. And many times आणि बऱ्याच वेळेला we don't realize how far we have drifted from Bethel. आपल्याला हे कळत नाही, आपल्याला कळून येत नाही की बेथेल पासून आपण किती लांब गेलो. Amen. आमेन. Always remember, नेहमी हे लक्षात ठेवा, life is a journey of 3 parts. जीवन म्हणजे 3 मार्गांचा प्रवास आहे. The major आणि मुख्य 3 is 3 parts. आणि मुख्य 3 भागांचा हा जीवन नावाचा प्रवास आहे. There is the beginning एक प्रारंभ, of every journey प्रत्येक प्रवासाचा एक प्रारंभ असतो, which started in our life from the day we were born again. जो आपल्या जीवनात पण झालेला आहे, ज्या दिवशी आपला नवीन जन्म झाला त्या दिवशी. And there is great excitement in the beginning. आणि मग प्रारंभी किंवा सुरुवातीला आवेश पण खूप असतो, उत्साह खूप असतो. When you are out in a journey, you are जेव्हा- going out for a vacation. समजा आपण सुट्टीला कुठे चाललोय, कुठं प्रवासाला आपण निघालोय, तर त्यावेळेला उत्साह आनंद खूप असतो, Great excitement is एक there. फार आवेश असतो त्यावेळेला. And then there is the middle. त्यानंतर एक मधला काळ येतो, And then there is the end of your आणि journey. त्याच्यानंतर तुमच्या प्रवासाची एक समाप्ती असते. Now, many people start well like Jacob बऱ्याच माणसांचा प्रारंभ याकोबासारखा चांगला होतो, because we see God's faithfulness surround us. का आपण पाहतो की देवाचं चांगुलपण आपल्याला घेरून घेत आहे. Because the moment we are born again, कारण ज्या क्षणाला आपला नवीन जन्म होतो, God settles many issues in our lives. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करून बऱ्याच गोष्टी ते स्थायी करून देतो He may आपल्याला. remove you from your debts. कदाचित परमेश्वर तुम्हाला कर्जातनं बाहेर काढेल, He may heal you, परमेश्वर तुम्हाला आरोग्य देईल, bless you, कदाचित आशीर्वाद put देईल, you in the society, तुम्हाला समाजामध्ये परत उभं make करेल you to sit among the elite, आणि तुम्हाला whatever. प्रतिष्ठित लोकांमध्ये परत उठायला बसायला लावेल. अशा पद्धतीचे कार्य देव आपल्या जीवनात करतो, Which includes all His covenant. आणि ज्याच्यामध्ये देवाचे सगळे करार पण असतात समाविष्ट. And so we do nothing about it आणि all. आपण त्याविषयीनं काहीच करत नाही. But we just get all the benefits of the आपल्याला cross. वधस्तंभात आलेले सगळे फायदे आणि लाभ मिळतात. But then पण मग it is the midpoint, मधल्या काळात the halfway through, अर्धा प्रवास झाल्यावर अर्ध्यात where many falter. अनेक जण डगमगतात, Many falter. अनेक जण डगमगतात. Because when you are in the middle of your life's journey, कारण की आयुष्याच्या प्रवासाच्या मधल्या काळात जेव्हा तुम्ही येता, many things have happened in your life. बऱ्याच गोष्टी तोवर तुमच्या जीवनात होऊन गेलेल्या असतात. Many of us are well settled. आणि तोवर काय होतं, आपल्यातले बरेच जण स्थिरस्थायी झालेले असतात. Many of us have reaped lots of blessings of God. बऱ्याच जणांनी बरेच देवाकडचे आशीर्वाद तोपर्यंत कापलेले असतात. And then we tend to lose that firm grip we had in the beginning with God. आणि मग आपल्यामध्ये ती एक वृत्ती कुठेतरी निर्माण व्हायची संधी असते की प्रारंभी आपली जी पकड देवावर होती ती पकड आता या मधल्या काळामध्ये ढिली पडायला लागते. Moreover, आणि त्याहून जास्त when things are settled in your life जीवनामध्ये जेव्हा गोष्टी स्थिर स्थावर होतात, to a certain measure, काही प्रमाणामध्ये सगळं जेव्हा सेटल्ड जीवन होतं, we tend to think we are clever now. त्याला आपल्या डोक्यात असा विचार यायला लागतो की मी शहाणा आहे I can really run my life. आणि मी माझं जीवन आता स्वतः चालवू शकतो, I don't need God. मला काही देवाची गरज नाही. When there is total difficulty, then I will run
unto Him. आणि संपूर्णतः जेव्हा मला अडचणी निर्माण होतील तेव्हा मी देवाकडे परत जाईन. But we need to know, पण असं नाही, आपल्याला हे कळायची गरज आहे. in lack of plenty, we will need God. भरपुरीमध्ये किंवा कमतरतेमध्ये आपल्याला देवाची गरज पडणारच If आहे. we miss little bit also, आणि आपण थोडं जरी देवाला आपण चुकवलं, देव आपल्याकडनं राहून गेला, we might end in disaster. तर पुढे कुठेतरी नाशामध्ये आपली समाप्ती होऊ शकते. And so God knows तर देवाला ठाऊक आहे when it is that we start deviating from our main path. आपण आपल्या मुख्य मार्गापासून कधी भकायला लागतो हे देव जाणून आहे. And so God has a divine path for us even as a church. तर चर्चच्या नात्याने देवाकडे सुद्धा आपल्या चर्चच्या नात्याने सुद्धा देवाकडे आपल्यासाठी एक योजना आहे. So there is a collective purpose where we are concerned about the church. तर एक सामुदायिक संकल्प देवाचा असतो, चर्च ऍज अ चर्च किंवा एक चर्च या नात्याने सामुदायिक संकल्प. But also a divine purpose for us individuals. पण एकेकासाठी व्यक्तिगत रीतीनं सुद्धा एक दैवी संकल्प असतो. Say, many times when we mess around and we mess ourselves in the middle of our journey, आणि बऱ्याच वेळेला आपण देवाबरोबर प्रवास सुरू करतो आणि मग मधल्या काळामध्ये अर्ध्या रस्त्यामध्ये जेव्हा येतो आणि तिथे जेव्हा आपण आपल्या आयुष्याची स्वतःहूनच बर्बादी करून घेतो, we start blaming God. त्यावेळेला आपण देवाला दोष द्यायला लागतो. We feel hurt. आपल्याला कुठेतरी वाईट वाटतं, आपण रुसून बसतो Ego comes in between. आणि अहमपणामध्ये येतोच We blame God. आणि आपण देवाला दोष द्यायला But लागतो. God is not in the business of messing about. पण देव काही अशा बर्बादीमध्ये गोंधळामध्ये नाहीये. He didn't start you with being born again to mess you. देवाने तुला नवीन जन्म तुझी बर्बादी व्हावी म्हणून दिला नाही, No, but to take you from the tail to the head, तर तुला तू शेपूट होता तिथून तुला मस्तक करावं म्हणून दिलाय, from below to above. खालून तुला वर न्यावं म्हणून दिलाय. He has a divine purpose for putting you somewhere. आणि देवाकडे दैवी संकल्प आहे तुला कुठेतरी नेऊन ठेवण्यामागे. He has a plan. देवाची एक योजना आहे And He sees that the plan bear fruit in your life. आणि देव हे बघतो की त्या योजनेला तुझ्या जीवनात फळ यावं. Everything that has happened in your life is according to His plan. जे सगळं तुझ्या जीवनात घडलेलं आहे ते देवाच्या योजनेनुरूप घडलेलं आहे. Yes. Certain things He may have allowed the devil also to play. आणि काही गोष्टी देवाने सैतानालाही परवानगी दिली असेल तुझ्या जीवनात खेळायची, But पण the only desire of God was to put you on the right track. देवाची एकमेव इच्छा त्यामागे होती की तुला योग्य रस्त्यावर परत आणावं. And so God doesn't want Satan to divert you from His तर plan. देवाची इच्छा नाहीये की सैतानाने तुम्हाला देवाच्या योजनेपासून कुठेतरी भकवावं. That is the time He starts repositioning you. आणि मग जेव्हा देवाला हे लक्षात यायला लागतं त्याला देव आपल्याला आपल्या पूर्व जागेकडे पूर्वस्थितीकडे न्यायला लागतो. God saw that Jacob was blessed. देवाने पाहिलं की याकोब आशीर्वादी झालेला आहे. He was a lonely man. तो एकटा होता एकेकाळी He was late in marriage. आणि विवाह पण त्याचा उशिराच झालाय. His brother Esau got married before him. त्याचा भाऊ एसाव त्याचा विवाह याच्या अगोदर झाला Esau was 40 years old. He got married. आणि एसाव 40 वर्षाचा होता आणि त्याचा विवाह झाला. Jacob was around 60 years old, not yet married. याकोब 60 वर्षाचा झाला तरीही त्याचा विवाह झाला नव्हता. But one encounter with God in Bethel changed his whole पण destiny. बेथेलमध्ये एकदाच देवाशी त्याची भेट झाली आणि त्याच्या आयुष्याची दिशा बदलली God started taking care of his आणि business. देव त्याचा व्यवसाय सांभाळायला लागला. But when he was in Shechem, पण जेव्हा तो शखेमात राहत होता he was drifting away. त्याला तो बहकायला लागला He was going through an alternate route, आणि त्यानं एक रदबदल करून दुसरा मार्ग कुठला तरी पत्करला, which we could see that it was designed by the devil to take away his attention. ज्यातून आपल्याला कळायला लागलं की सैतानाने त्याला हा दुसरा मार्ग दिलेला आहे ज्यापायी त्याचं देवावरचं लक्ष निघावं, That his attention will be taken away from the main vocation. की देवानं त्याला जो मुख्य हुद्दा दिलेला आहे त्यापासून त्याचं लक्ष भकावं. That is the first reason. हे पहिलं कारण. The second reason is दुसरं कारण, when God desires quality service from his chosen people. परमेश्वर जेव्हा त्याच्या निवडलेल्या लोकांकडनं चांगल्या दर्जाची सेवा अपेक्षित ठेवतो He starts repositioning them. त्यावेळेला देव त्यांना पूर्वजागी पूर्वस्थितीकडे न्यायला लागतो. You see, he knows the sincere hearts have somehow ventured out of his divine will. देवाला माहिती असतं की काही प्रामाणिक हृदय कशी त्याच्या दैवी इच्छेमधनं थोडी बहकली आहेत. Yes. He knows some people are very genuine, आणि देवाला माहितीये की काही माणसं फार अस्सल आहेत, but somehow, पण होता होता unconsciously, they are drifting away. कळत न कळत ते बहकतायत. And God knows who are his really. आणि देवाला माहिती असतं की त्याची माणसं खरोखर कोण आहेत. Because there are people who are very passionate for God. कारण काही माणसं देवाविषयी फार आवेशी असतात, But sometimes, पण कधी कधी through force,
काही बळजबरीनं म्हणा or because they are compelled, किंवा त्यांना काही गळ बसलेली असते म्हणून म्हणा or because the situation has forced them into it, किंवा परिस्थितीनं त्यांना गळ घातलेली असते म्हणून म्हणा they lose the touch of God. देवाशी त्यांचा जो काही संपर्क होता तो तुटतो. Sometimes because of overload and overwork, कधी कधी कामाचा भार जास्त झाल्यामुळे सुद्धा असं होतं or by way of neglect or overlooking, किंवा कधी कधी दुर्लक्ष केल्यामुळे सुद्धा असं होतं because of the needs, demand, आणि काही गरजा असतात काही हव्या असणाऱ्या गोष्टी असतात त्यामुळे होतं you may tend to go extra in the world. आणि कदाचित त्यापायी तुम्ही जगामध्ये थोडेसे जास्त जायला लागले असाल. And Bible says the spirit of the world. आणि बायबल म्हणतं जगातला आत्मा. That means there is a spirit which controls the world. त्याचा अर्थ एक आत्मा असा आहे जगातला जो जगावर नियंत्रण ठेवतो. And so when we tend to go a little bit extra into the world, आणि आपण जेव्हा या जगामध्ये थोडस जास्त जायला लागतो even consciously or unconsciously, the spirit of the world takes you. त्याला कळत न कळत किंवा न कळत म्हणा तो जगातला आत्मा आपल्यावर सुद्धा ताबा घ्यायला बघतो And we start losing things from our lives. आणि आपल्या जीवनातनं मग गोष्टी नाहीशा व्हायला लागतात. But God knows. पण देवाला ठाऊक आहे And since He loves you so much, आणि देवाचं तुझ्यावर खूप प्रेम असल्यामुळे He wants you. देव तुला सूचना देतो. He knows when they go out and miss Him. देवाला ठाऊक असतं की हे कधी बाहेर पडतात आणि ह्यांच्याकडनं मी राहून जातो. He knows that they will miss lots of blessings. देवाला ठाऊक असतं मग असं सगळं करताना त्यांच्याकडनं बरेचसे आशीर्वाद राहून जाणार आहेत. So He will reposition you. मग देव तुम्हाला पूर्वजागी परत आणायला पाहतो. That will bring back honor and glory to you. अशासाठी की तुम्हाला तुमची प्रतिष्ठा मान सन्मान परत मिळावा. Amen. आमेन. So when the divine destiny of His children are designed, तर जेव्हा देवाच्या लोकांविषयीची दैवी योजना बनवली जाते God Himself has designed it. देवाने स्वतः ती दैवी योजना रचली आहे. Beautiful plan He has done for each one of us. सुंदर योजना देवाने आपल्या प्रत्येकासाठी रचली आहे. And if this design is threatened by the devil, आणि या देवानं आपल्यासाठी रचलेल्या सुंदर योजनेमध्ये जर देवाला आढळलं की सैतानाची कुठेतरी एक भीती आणि एक दहशत आलेली आहे God moves in quickly to reposition किंवा you. सैतानाकडनं धोका आलेला आहे तर देव पटकन आपल्याला पूर्वजागी किंवा पूर्वस्थितीला न्यायला मागतो. That's why you need to make a prayer. आणि म्हणून तुम्ही अशी प्रार्थना करायची गरज आहे Oh Lord, की हे प्रभो if my journey in life has been altered, माझ्या ज्या आयुष्याचा हा जो प्रवास आहे त्यात जर कुठे काही रदबदल झाली असेल consciously or unconsciously, कळत किंवा न कळत correct it by your power in the name of Jesus. तर येशूच्या नावामध्ये तुझ्या सामर्थ्याद्वारे ती चूक सुधरव. I fall in the mighty hands of God. देवाच्या महान हातामध्ये मी पडत आहे. Yes, many of you need to be repositioned by God. तुमच्यातल्या अनेक जणांना हे गरजेचं आहे की देवाने तुम्हाला तुमच्या पूर्वस्थितीकडे न्यावं. Not tomorrow, but today. उद्या नाही आज. Because कारण either they are presently self-positioned themselves, एक तर त्यांनी सध्याला स्वतःला कुठेतरी नेऊन ठेवलंय Or- बसवून ठेवलंय or they are positioned by the evil. किंवा सैतानाने त्यांना कुठेतरी बसवून नेऊन ठेवलंय. Say, there are only three ways you can position yourself. तीनच मार्ग आहेत की जिथं तुम्ही स्वतःला असं बसवून नेऊ शकता. Self-positioned, एक तर स्वतःला तुम्ही नेलंय बसवलंय, evil positioned, एक तर सैतानाने तुम्हाला नेऊन बसवलंय or divine positioned. किंवा देवाने दैवी योजनेत तुम्हाला नेऊन बसवलंय. And so when the divine repositioning is taken the back seat, तर जेव्हा दैवी पूर्व जागेकडे जाणं याला मागची बाजू मिळते you start losing many things त्याला बऱ्याच in गोष्टी life. आपल्याकडनं आयुष्यामध्ये आपण गमावतो. If things are not really working properly now, आणि जर गोष्टी सध्याला खरोखर हव्या तशा होत नसतील you need to be divinely repositioned तर by God. दैवी रीतीनं देवाने तुम्हाला पूर्वस्थितीकडे न्यायला हवं. See, God knew the heart of Jacob. देवाला याकोबाचं हृदय ठाऊक होतं. God knew that Jacob was a man of the tent. देवाला माहिती होतं की याकोब तंबूतला माणूस आहे God was not repositioning Esau, आणि तो काय एसावाला पूर्वस्थितीकडे नेत नव्हता but he was repositioning Jacob. पण तो याकोबाला पूर्वस्थितीकडे पूर्व जागेकडे न्यायला मागत होता. Because God said, Jacob I love, Esau I hate. कारण देव म्हणाला याकोबावर माझं प्रेम आहे एसाव मला आवडत नाही. Because Jacob had a heart which was very responsive to God. कारण याकोबाचा
याकोबाचं जे हृदय होतं ना ते देवाला फार छान प्रतिसाद द्यायचं. Jacob may make mistake, but he will be the first one to come crying to God. याकोब चुका करेल पण तो रडत रडत पहिलं देवाकडे धावेल. Jacob would love God. आणि याकोबाचं देवावरच प्रेम असणार. Though a little bit of worldliness has come into Jacob, आणि जरी थोडासा जगिकपणा याकोबामध्ये आला yet his heart panted after God. तरी याकोबाचं हृदय देवासाठीच धडधडत होतं. And that is why God had a firm grip on him. आणि म्हणून देवाला याकोबाच्या आयुष्यावरती अगदी घट्ट पकड घेता आली. And God would not let him go. आणि देव म्हणूनच त्याला सोडत नव्हता. God would not allow him to drip into the mess. आणि म्हणूनच देव त्याला कुठल्याही गोंधळात बरबादीमध्ये पडू देत नव्हता. God never forgot his side of the promise. आणि देवाने कधीच त्याच्या बाजूची जी काही वचनं आहेत ती देव कधीच विसरला नाही. Praise God. देवाला धन्यवाद. God always said, देव नेहमी म्हणाला, Jacob, याकोबा, the covenant that I made with your grandfather, जो करार मी तुझ्या आजोबांशी केलेला आहे, the covenant that I made with your father Isaac, जो करार मी तुझ्या वडिलांशी इसाकाशी केलेला आहे, I'll be faithful with that covenant even with you. त्या करारामध्ये मी तुझ्याशी सुद्धा विश्वासू राहीन. Because with your grandfather, कारण तुझ्या आजोबांबरोबर I made a covenant. मी करार केला. Unto the third generation, अगदी तिसऱ्या पिढीपर्यंत I will bless them. मी त्यांना आशीर्वादित करीन असं मी म्हणालो. And so God's side of the covenant always stands. तर देवाकडनं जो काही करार केलेला असतो ती देवाची बाजू घेऊन देव नेहमी उभा राहतो. You need to know तुम्हाला हे कळायची गरज the आहे. basic requirement of covenant is between two parties. करार होताना बेसिक गरज काय असते त्यासाठी दोन पक्ष किंवा दोन पार्ट्या लागतात. I mean, you don't make a covenant by yourself. आणि आपण काही स्वतःहून करार करत नाही. So when you make a covenant, it is between two parties. करार होतात ते दोन पार्ट्यांमध्ये होतात. And here it is God आणि इथं पार्टी म्हणजे देव and Abraham, or God and man. देव आणि अब्राहम किंवा देव आणि माणूस. And so God has been always faithful in keeping his side of the आणि covenant. देवानं तर देवाकडचा जो कराराचा भाग आहे तो नेहमी पाळला. 100%. 100% पाळला. But the problem is we don't keep पण that covenant. समस्या आपल्यामध्ये येते की Our part. आपण आपला भाग पाळत नाही. And so how can God leave Jacob when he had made a covenant of taking care of him? मग कसं काय आता देव याकोबाला सोडणार जेव्हा देवाने याकोबाशी करार केला होता की मी तुला सांभाळीन. God did not leave Abraham. देवाने अब्राहमाला सोडलं नाही. God did not leave Isaac. देवाने इसाकाला सोडलं नाही. He was with both of them till their death. त्या दोघांबरोबर तो शेवटपर्यंत होता. And their life was beautiful. आणि त्यांचं जीवनही सुंदर झालं. It was God who took care of them. देवाने त्यांना सांभाळलं. He used to tap them now and then. देव त्यांना नेहमी देव त्यांच्याशी बोलत राहायचा. He used to reposition them now and then. आणि त्यांची पूर्व जागा पूर्व स्थितीकडे त्यांना नेत राहायचा. That covenant was carried forward from Abraham to Isaac and now to Jacob. आणि तो करार देवाचा अब्रामाशी देवाने केला. मग तो अब्रामापासून इसाकाला गेला. इसाकापासून याकोबावर आला. So God will be faithful to Jacob. तर देव याकोबाशी विश्वासू राहणारच. But pastor, what about us? पण मग पास्टर आपलं काय? Did God make a covenant with us? देवाने आपल्याशी काही करार केला आहे का? God had made a covenant with Jacob's father. देवाने याकोबाच्या वाडवडिलांशी करार केला होता. He made a covenant with his grandfather. देवाने याकोबाच्या आजोबांशी करार केला होता. How can I be blessed like Jacob? मी कसं काय याकोबासारखा आशीर्वादित होणार? But don't forget, पण हे विसरू नका. the covenant when God made in Genesis 12:1. उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनात उत्पत्ती 12:1 आणि 2 मध्ये देवाने जेव्हा करार केला God said, देव बोलला in you all the families of the earth will be blessed. तुझ्यामध्ये या पृथ्वीवरचे सर्व परिवार आशीर्वादित In होतील. you all the families of the earth will be blessed. तुझ्यामध्ये या पृथ्वीवरचे सर्व परिवार आशीर्वादित होतील. Because through one seed of Abraham, everyone will be blessed. कारण अब्रामाच्या एका बीजातून प्रत्येक जण आशीर्वादित होईल. Not seeds, one seed. एक बीज अनेक बीज नाही, अनेक बीज नव्हेत, एक बीज. And that seed is Jesus. आणि ते बीज येशू आहेत. That seed is Jesus. ते बीज येशू आहेत. And so all who trust in Jesus तर जे सर्वजण येशूवर विश्वास ठेवतील are in the covenant of Abraham. ते सर्वजण अब्रामाच्या करारात आहेत. And we shall be blessed in Abraham. आणि अब्रामामध्ये आपण आशीर्वादित होणारच. Because कारण we are in Christ. आपण ख्रिस्तात आहोत. We are the spiritual Israel. आपण आध्यात्मिक इस्रायल आहोत. Praise God. देवाला धन्यवाद. And that's why म्हणून the more you look to Jesus, जेवढं आपण येशूंकडे जास्त पाहू the more you shall be blessed. तेवढे आपण आशीर्वादित होऊ. Today, आज Jesus has made a covenant by his own precious blood. येशूंनी त्यांच्या मौल्यवान रक्ताद्वारे आपल्याशी करार केलाय. And this is a better covenant. आणि हा करार तर अजून चांगला आहे. Better covenant. अजून चांगला करार आहे. Remember, the covenant was made before the law came. आणि लक्षात ठेवा करार नियमशास्त्र येण्या अगोदर केला गेला.
Because he didn't make it with Moses, he made it with Abraham. कारण त्याने मोशेशी करार केला नाही, त्याने अब्रामाशी करार केला. And the second covenant that Jesus made with us, आणि जो दुसरा करार येशूंनी आपल्याशी केलेला आहे it is better तो अजून चांगला आहे, because it is based on his blood. कारण तो येशूंच्या रक्तावर आधारित आहे. Amen. Amen. And so God cannot leave us now. तर देव आपल्याला आता सोडू नाही शकत. If we believe in Jesus, जर आपण येशूंवर विश्वास ठेवला the covenant of God stands for तर us. देवाचा करार आपल्यासाठी उभा राहील. Praise God. देवाला And so धन्यवाद. God knows us like he knew Jacob. तर देव याकोबाला कसं ओळखायचा तसंच ओळखतो. He knows your weakness. म्हणजे देवाला तुझा अशक्तपणा ठाऊक He आहे. knows what you're going through. देवाला माहितीये की तू कुठल्या परिस्थितीतून जात And आहे. so at the right time, he wants to reposition आणि you. योग्य वेळेला देवाला तुला त्या पूर्व जागी न्यायचं आहे. He will take you out from the dungeon and make you to sit among princes. देव तुला दलदलीत न काढेल आणि राजकुमारांच्या पंक्तीत बसवेल. You should live in his blessings. तू देवाच्या आशीर्वादांमध्ये जगायचं. So return back. आणि म्हणून परत ये. El Bethel. एल बेथेल. Jacob named it El Bethel. मग याकोबाने त्याला एल बेथेल नाव दिलं. First he called it Bethel. पहिलं त्याला बेथेल म्हणाला. Bethel means house of God. बेथेल म्हणजे देवाचं घर El Bethel means आणि एल बेथेल म्हणजे God of the house of God. देवाच्या घरातला देव. Now he was trusting more on God. आता तो देवावर जास्त विश्वास ठेवायला लागला. So you have to return from where you have fallen. तर तुम्ही जिथून घसरलाय, तुम्ही जिथून पडलाय तिथून परत यायला पाहिजे. So is God calling you? तर देव तुम्हाला हाक मारतोय का? Maybe you have stopped attending churches. कदाचित तुम्ही चर्चला येणं बंदच केलं असेल. I know now you cannot attend church, but अर्थातच आता सध्याला सगळेच चर्च बंद आहेत, त्यामुळे येणं होणारच नाही. are you attending the online services? पण ऑनलाईन चर्च सुरू आहे ना, तर ते ऑनलाईन तुम्ही चर्च अटेंड करताय का? संदेश ऐकताय का? Maybe some of you must be saying, I don't go to church, so I won't listen also online. कदाचित तुमच्यातले काही जण आता म्हणत असतील की आपण सध्याला चर्चला जातच नाहीये, तर ऑनलाईन मेसेज पण नको ऐकायला. It is the same word that I used to give then, I'm giving now. पण फरक काहीच नाहीये. ज्यावेळेला चर्च भरायचं आणि भरल्या चर्च मध्ये मी जो उपदेश करायचो तसेच उपदेश आता मी ऑनलाईन करत I have आहे. not compromised with the word of God. मी कुठे देवाच्या शब्दावर रद्दबदल केलेली नाही. I'm not giving you little encouraging words of 1-2 line and 5 minutes. मी काही तुम्हाला 5-10 मिनिटं कुठेतरी फक्त प्रोत्साहनाचे शब्द देऊन निघून जात नाहीये ऑनलाईन. No, I come prepared. मी तयारीने येतो, I pray, प्रार्थना करून येतो, meditate मनन on करून the word of येतो God at nights. देवाच्या शब्दांवर रात्रीचं. It's as though lakhs of people are listening to आणि me. जणू काही लाखो लोक माझं ऐकत आहेत अशी तयारी करून येतो. Yes, you have to listen to these messages. तुम्ही हे संदेश ऐकलेच पाहिजेत. See, maybe you have stopped, coming more close to God. कदाचित तुम्ही देवाच्या जास्त जवळ येणं आता बंद केलं असेल. Whatever it is, काही असो, God is calling you to re-establish your life. देव तुम्हाला हाक मारत आहे तुमचं जीवन पुनःस्थायी करायला. Hosea says होशे म्हटला, in Hosea 14 verse 1, होशेचा 14वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन. O Israel, return unto the Lord your God, for thou hast fallen by thine iniquity. होशेचा 14वा अध्याय पहिलंच वचन. हे इस्रायला, यहोवा तुझा देव याच्याकडे फिर, कारण तू आपल्या अन्यायाने पडलेला आहेस. Say, you are down, but you are not out. तू पडलेला आहेस पण बाद नाही झालास. Nothing is gone real bad खरोखर काही असं एवढं वाईट झालेलं नाही that God cannot rectify. की देव ते सुधरवू शकत नाही, देव त्याची दुरुस्ती करू शकत नाही, असं नाहीये. He will change your देव circumstances. तुझी परिस्थिती बदलेल. Let us all get back to God. चला ना आपण सगळेच देवाकडे परत येऊया. He hurt us, but He will heal us. तो त्याने आपल्याला इजा केल्या पण तोच आपल्याला आरोग्य पण देईल. That's what Hosea 6:1 says. होशेचा 6वा अध्याय आणि पहिलं वचन असंच म्हणत आहे. He has hit us hard, but He will put us right again. त्याने आम्हाला फाडलेले आहे पण तोच आम्हाला बरंही करणार आहे. Wounded us, He will bandage us. त्याने आम्हाला हाणलेले आहे पण तोच आम्हाला पट्टी पण बांधणार आहे. Let us return to our Bethel. तर चला आपण आपल्या बेथेलला परत जाऊया. Let us return to our El Bethel. आपण आपल्या एल बेथेलला परत जाऊया Let us commit ourselves to Him in a आणि fresh way. आपलं जीवन ताज्या रीतीने त्याला समर्पित करूया. Let us not give up on our God आणि आपल्या देवावर आपण हार नको मानूया forever and ever. किंवा मानायला नको. कायम कायम. You know how the ark of the covenant remained in the house of Abinadab. तुम्हाला माहितीये कराराचा कोश अभिनादाबाच्या घरात कसा राहिला. His house was on a hill. त्याचं घर होतं टेकडीवर It remained there for more than 50 years. आणि तिथे 50 वर्षाहून जास्त तो कोश राहिला. 50 years. 50 वर्ष. The ark of the covenant. कराराचा कोश. In those times, God was only present in the ark.
त्या काळामध्ये देव केवळ कराराच्या कोशात उपस्थित असायचा Nobody really bothered about the ark. आणि खरोखर कोणीच त्या कराराच्या कोशाची पर्वा केली नाही. Everybody was living his life. सगळेजण आपापलं जीवन जगत होते. Nobody even gave a thought, where is the ark of the covenant? कोणी विचार पण केला नाही की कराराचा कोश आहे कुठे, गेला कुठे. Till David came on the scene. दावीद चित्रामध्ये येईपर्यंत कुणी विचार केला नाही. It was only David फक्त दावीद who brought that ark of the covenant to the city of David. आणि त्या दावीदाने मग तो कराराचा कोश दावीद नगरीत परत आणला He gave it to the rightful place. आणि योग्य जागा त्या कोशाची दावीदाने परत केली. Why? का? Why nobody ever thought about आणि the ark? कोणीच का विचार केला नाही कराराच्या कोशाचा? Only David has to think. फक्त दावीदानेच का विचार करायचा? David had a passion for God. कारण दावीदाकडे देवासाठी आवेश होता. That's why म्हणून David's destiny has been beautifully finished. दावीदाच्या आयुष्याची दिशा पण किती सुंदर पूर्ण झाली बघा ना. That is why म्हणून anytime David diverted from his call, जेव्हा केव्हा दावीद त्याच्या पाचारणापासून थोडा बहकला, God would move quickly and reposition ते him. पटकन यायचा आणि दावीदाला त्याच्या पूर्व जागी न्यायचा. Because कारण God wanted David to complete his will. देवाची इच्छा होती की दावीदाने देवाची इच्छा पूर्ण करावी. When you have passion for God, जेव्हा केव्हा आपल्यामध्ये देवासाठी आवेश असतो when you love God, आणि जेव्हा आपण देवावर प्रेम करतो, every time you move a little degree to the left or the right, God will reposition त्या you. दरवेळेला देवाच्या योजनेतनं थोडं पण आपण डावीकडे उजवीकडे सरकलो किंवा घसरलो तर देव पटकन येऊन आपल्याला आपल्या पूर्व जागी नेतो. He will bless you. देव तुम्हाला आशीर्वादित He करेल will not allow one day for you to live in lack. आणि देव एकही दिवस तुम्हाला काही त्रुटी पडू देणार नाही. See, God loved Jacob so much. देवाने याकोबावर इतकं प्रेम केलं I mean, he could have wiped him off from Shechem. म्हणजे शखेमातून तो त्याला पुसून काढू शकत होता. Just imagine, he was grooming idols in his home. कल्पना करा, घरामध्ये तो मूर्त्या ठेवायला लागलेला होता. To what spiritual decline Jacob was going म्हणजे through. आध्यात्मिक रीतीनं याकोब किती घसरला. You know what Samuel said? शमूएल काय म्हणाला माहित It's आहे? Samuel, 1 Samuel 7 verse 3. 1 शमूएल 7वा अध्याय आणि त्यातलं 3रं वचन. If you really want to turn back to the Lord, then prove it. Get rid of your foreign pictures. Turn to the Lord with all your heart and worship him only. Then he will rescue you from the Philistines. 1 शमूएल 7वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन ना, 3. 3रं वचन. मग शमूएल इस्रायलाच्या सर्व घराण्याशी बोलला. तो म्हणाला, जर तुम्ही आपल्या सर्व हृदयाने यहोवाकडे फिरता तर आपणापासून परके देव व अष्टरोध दूर करा आणि तुम्ही आपली हृदय यहोवाकडे लावून केवळ त्याचीच सेवा करा, म्हणजे तो तुम्हास पलिष्ठांच्या हातात न सोडवेल. See that condition. म्हणजे बघा ती अवस्था बघा. God lays a condition before us. देव आपल्या समोर एक अट ठेवतो. In other words, he says, I have fulfilled my covenant. Now when will you fulfill the covenant? म्हणजे दुसऱ्या शब्दात देव म्हणत आहे की मी माझ्या बाजूनी माझा करार पाळला, पण तू तुझ्याकडनं कधी करार पाळणार आहे? Yes, when we are repositioned, God's hand comes back upon our आणि lives. जेव्हा आपण आपल्या पूर्वस्थितीला पूर्व जागेकडे जातो त्यावेळेला देवाचा हात आपल्या जीवनावर परत येतो. The third reason is, तिसरं कारण, when we have heavy affliction on our lives, जेव्हा आपल्या जीवनावरती जड अशी दुःख येतात, when there is no solution for our troubles, त्रास येतात आणि आपल्या त्रासांचा आपल्याला उपाय दिसत नाही, even after serious and genuine spiritual effort, अगदी गांभीर्याने आपण सगळे आध्यात्मिक प्रयत्न करून सुद्धा जेव्हा आपल्याला उपाय मिळत नाही, such ones will receive God's divine repositioning. असे जे कोणी असतात त्यांना देवाकडनं पूर्व स्थितीला पूर्व जागेला नेणं होईल. You know, those who live in the fear of their enemies, आणि जे कोणी आपल्या शत्रूंच्या भयात राहतात, God knows, देवाला ठाऊक असतं, oh, he is doing it because he is afraid. हा असं करतोय कारण हा घाबरलाय. God will reposition such तर people. देव अशा लोकांना पूर्व जागी परत आणेल. God will give you divine repositioning in the area of your आणि finance, देव तुम्हाला तुमच्या आर्थिक भागात सुद्धा पूर्व जागी परत नेईल. in the area of your family, तुमच्या परिवारामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्व जागी नेईल. in relation to your job. आणि जे काही नोकरीविषयीनं तुमची नाती आहेत त्यात सुद्धा He knows त्याला ठाऊक आहे that you are threatened in these areas. या सगळ्या भागांमध्ये तुम्हाला दहशत बसली आहे. God will establish your home. देव तुमचं घर स्थिरस्थायी करेल. Even your dysfunctional homes, God can set it right. अगदी तुमचं घर नीट चालत नसलं ना तर तेही देव येईल आणि नीट चालवून देईल. God can do it. देव करू शकतो. What is impossible to man is possible with God. माणसाला जे अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. You know, there are those people who cannot serve God because of their positioning. तुम्हाला माहिती आहे अशी काही माणसं असतात की ज्यांना त्यांच्या
दशेमुळे जागेमुळे देवाची सेवा करता येत नाही. Like before the marriage, जसं विवाह अगोदर they were serving God fully. ते देवाची सेवा पूर्णपणे करायचे, But after marriage, पण त्यांचा विवाह झाला, maybe their spouses are not so strong and not in favor of what you are doing. मग कदाचित त्यांचा नवरा किंवा त्यांची बायको प्रभूमध्ये एवढी खंबीर नाही, किंवा तुम्ही जे काही प्रभूचं काम करताय त्याच्यामध्ये त्यांची साथ नाही. And so you tend to drift a little bit. मग असे जे कोणी असतात ते थोडेसे बहकतात. And that is the time God is going to reposition things in your आणि family. मग अशा वेळेला देव तुमच्या परिवारामध्ये पूर्वस्थिती परत आणेल, He will bring a change in the spouse, आणि तो तुमच्या नवऱ्यात किंवा बायकोत बदल आणेल, change in the affairs. आणि जे काही तुमचं चाललंय कारभार त्यात बदल आणेल, Somehow you'll try to draw them close. आणि कसं तरी करून त्यांना जवळ आणायचा प्रयत्न करेल. I have seen it. मी पाहिलंय Sometimes even in the family, कधी कधी परिवारात सुद्धा, when the husband is drifting a little bit, समजा नवरा थोडासा बहकला, the wife has to become more stronger in the तर Lord. त्याला बायकोनी प्रभूमध्ये जास्त स्ट्रॉंग व्हायचं. And then God starts repositioning the husband. आणि मग देव त्या नवऱ्याला पूर्व जागेकडे आणायला लागतो, And whatever requires he does. आणि जे काही गरजेचं असतं ते देव करतो. Sometimes then they lose their job. मग कधी कधी त्यात त्यांच्या नोकऱ्या जातात, Sometimes they become sick. कधी कधी नोकऱ्या जातात, But कधी God कधी has- आजारी पडतात. God has various ways of repositioning पण us. देवाकडे वेगवेगळे मार्ग असतात एखाद्याला त्याच्या पूर्व जागी आणायचे. Amen. आमेन. Sometimes people are too timid to take things in hand. कधी कधी माणसं फार भित्रड असतात गोष्टी स्वतःच्या हातात घ्यायला. Like, how can I tell my wife to come to church? जसं मी माझ्या बायकोला कसं सांगायचं की तू चर्चला ये, I'm afraid of her. मला भीती वाटते तिची. Right from the beginning, if you had spoken to her, सुरुवातीपासूनच जर तू तिच्याशी बोलला असता it wouldn't have been hard now. तर एवढं आज अवघड झालं नसतं. But we tend to forget पण that. आपण हे विसरून जातो. After some years of marriage, it becomes little hard. मग विवाहाच्या काही वर्षांपश्चात अवघड व्हायला लागतं. Amen. आमेन. But yet, तरी if you cast your trouble in the Lord's hand, तुम्ही जर आपली ओझी प्रभूच्या हातात टाकली, God can do it. आपले त्रास प्रभूच्या हातात टाकले, तर प्रभू करेल. Amen. Amen. He will allow some circumstance to come and he will bring them back. प्रभू अशी काही परिस्थिती निर्माण करून ठेवेल की ज्यातनं त्यांना परत आणेल. Sometimes people come to know in themselves that there is something wrong. कधी कधी लोकांना स्वतःच स्वतः कळतं की काहीतरी चुकलेलं आहे, Something is not working right in my life. काहीतरी माझ्या जीवनात बरोबर नाहीये, हे स्वतःच कधी कधी लोकांना कळतं. They cannot express themselves fully. आणि त्यांना स्वतःचे भाव पूर्णपणे व्यक्त करता येत नाहीत. They may have a golden heart, आणि कदाचित त्यांचं हृदय फार सोनेरी असेल, but they are stuck up. पण ते अडकलेले असतात. And such ones, God is going to bring changes in their आणि positions. अशांच्या जागांमध्ये देव बदल आणणार आहे. What they cannot do, God will do. म्हणजे जे त्यांना करायला जमत नाहीये ते देव करेल. God will see that the joy, the peace, the happiness comes back in that family. आणि देव हे बघेल की त्या परिवारात तो आनंद, ती शांती परत यावी. Amen. Amen. That is the sole reason of God repositioning हे you. संपूर्ण कारण आहे देवाने तुला तुझ्या पूर्वजागी पूर्वस्थितीकडे नेण्यामागचं. Fourth point. चौथा मुद्दा, Lessons to learn from it all. ह्या सगळ्यातनं शिकण्यासारखे धडे. Jacob finally was repositioned by God. याकोबाला सरते शेवटी देवाने पूर्वस्थितीकडे नेलं. He lived a long life and died a blessed death. तो दीर्घायुष्य पावला, त्याचा मृत्यू पण आशीर्वादी झाला. So don't worry. तर काळजी करू नका. He who began a good work in you will finish it. ज्या देवाने तुमच्यामध्ये चांगलं कार्य सुरू केलंय तो देवच ते कार्य पूर्ण करेल. But just be obedient. पण केवळ आज्ञा पालनात राहा. When he is repositioning you, आणि be obedient to him. जेव्हा देव तुम्हाला पूर्वस्थितीकडे आणायला मागत असतो तेव्हा आज्ञा पालनात राहा. When will he do it, Pastor? कधी करेल पास्टर देव हे सगळं? He knows it. देवाला माहितीये. How will he do it? कसं करणार आहे He knows it. तेही देवालाच माहित आहे. He knows देवाला ठाऊक आहे that at times we do our own returning like the prodigal son. की कधी कधी उधळ्या मुलाप्रमाणे आपण आपलं परत येणं स्वतःच करतो. But when we don't, पण जेव्हा आपण ते करत नाही then he does speak to our hearts. मग देव आपल्या हृदयाशी जरूर बोलतो. At times he allows certain hard places to be faced by आणि us, मग कधी कधी त्यावेळी देव आपल्याला काही कठीण प्रसंगांना तोंड द्यायला लावतो, where we all know that we need a repositioning. जिथं आपल्याला स्वतःला कळतं की नाही मला पूर्वस्थितीकडे जायला हवं. At times कधी कधी you will not have peace and joy, आनंद आणि शांतीच निघून जाईल and तुमची. that is the way God is trying to gain your attention. आणि अशा रीतीनं देव तुमचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत असेल. That is the time God is speaking to you. त्यावेळेला देव तुमच्याशी बोलत आहे.
Some want a change in their lives, काही लोकांना स्वतःच्या जीवनात बदल हवा असतो, in their positions, पदांमध्ये बदल हवा असतो, but they cannot पण त्यांना ते जमत नाही, because of fear of the society, कारण समाजाची भीती वाटत असते, fear of family, परिवाराची भीती वाटत असते, fear of in-laws आणि सासरच्या लोकांची भीती or spouses, किंवा नवऱ्याची बायकोची भीती or fear of what if things fall off. किंवा गोष्टी पडल्या धडल्या तर मग काय करायचं ती भीती. You don't need to worry. काळजी एवढी करायची गरज What नाही. you cannot do, He will do. तुम्हाला जे करता येत नाही ते देव करेल. You just fall in the mighty hands of God. तुम्ही फक्त देवाच्या महान हातामध्ये पडा. He will rearrange everything for you. देव सगळं काही तुमच्यासाठी परत आयोजित करेल. Many times, बऱ्याच वेळा God will direct you to come back to Him देव तुम्हाला मार्गदर्शित करेल की तुम्ही माझ्याकडे परत या, or ask you to go back to the place of your beginning किंवा देव तुम्हाला तुमच्या प्रारंभीच्या जागी जायला सांगेल, or go back to the person where your life started किंवा ज्या व्यक्तीकडे तुझं जीवन सुरू झालं होतं त्या व्यक्तीकडे परत जायला सांगेल, or go back to your mentors who made your life किंवा ज्या तुमच्या वरिष्ठांनी तुमचं जीवन बनवलंय त्यांच्याकडे परत जायला सांगेल, or go back to the church where you started living a abundant life. किंवा ज्या चर्चमध्ये जाऊन तू विपुल जीवन जगायला लागलेला होतास तिथं परत जायला सांगेल. You need to heed God's word. तुम्ही देवाचा शब्द ऐकायची पाळायची गरज आहे. Some have moved so much out into the world काही जण जगात एवढे गेलेले आहेत that God has to call them 3 times. की देवाला त्यांना 3दा हाक मारावी लागते, Some are called to retrace their steps. आणि काहींना त्यांची पावलं परत माघारी घ्यायला सांगितलं जातं. And this happens आणि हे होतं when He is not satisfied with your present condition. जेव्हा देव तुमच्या सद्यस्थितीवर आनंदी नाही तेव्हा. Like He says, जसं तो म्हणतो, I like the way you were living 20 years back. 20 वर्षांपूर्वी तू जसं जगत होतास ते मला आवडतं. I need that Peter. तो पीटर मला हवा, I need that Paul. किंवा तो पॉल मला हवा, Because that time there was that first love I could see. कारण त्यावेळेला तुझ्यामध्ये ते पहिलं प्रेम मला दिसायचं, You were so much full of fire. आणि एवढं तू आगीनं भरलेला होतास. So can I get that first Peter? तर तो पहिला पीटर मला मिळेल का? Yes. He will speak to you like that. असं तो तुमच्याशी बोलेल. To some He says, go back. काहींना देव म्हणेल परत जा, To some He says, come back. काहींना देव म्हणेल परत ये, To some He says, get back. काहींना देव म्हणेल गेट बॅक, Get back to the first love. म्हणजे पहिल्या प्रीतीकडे परत ये. To still others who are like the prodigal son, He says, get back home. काही जे उधळ्या मुलासारखे आहेत त्यांना देव म्हणेल की घरी परत ये, Come back to Bethel. बेथेलला परत ये. To others He says, get back to El Bethel. काहींना तो म्हणेल एल बेथेलला परत ये. To those who are way ahead out into the world, जे फारच पुढे जगामध्ये घसरलेत He says, retrace your steps back. त्यांना देव म्हणेल पावलं मागे घे, You are moving too fast. तू फारच घाईघाईनं जगात चाललायस. I am the good shepherd. मी उत्तम मेंढपाळ आहे, A sheep should follow me, आणि मेंढराने माझ्या मागे चालावं, and even if the sheep is before me, आणि मेंढरू जरी माझ्या समोर असलं his eyes should be upon me. तरी त्या मेंढराचे डोळे माझ्यावर हवेत. Praise God. देवाला धन्यवाद. To others He says, आणि काहींना तो म्हणतो readjust your timings, की तुझ्या वेळा जरा नीट ऍडजस्ट कर, because कारण these days I don't see you. या अलीकडच्या दिवसांमध्ये मला तू दिसत नाहीस. I don't see you on Sundays and Mondays. रविवारी सोमवारी मला तू दिसत नाहीस. I don't see you on the days that you used to visit me before. ज्या दिवशी अगोदर तू मला भेटायला यायचा त्या दिवशी आता तू मला भेटताना दिसत नाहीस असं देव म्हणतो. I have been waiting for you. मी तुझी वाट पाहत आहे. Remember those days when you used to read the Bible? लक्षात ठेवते दिवस जेव्हा तू बायबल वाचायचा, Now you are too busy. आता तू फार कामात व्यस्त झाला. Remember those days when you used to pray and seek my face? जेव्हा तू प्रार्थना करून मला शोधायचा ते दिवस आठव. Now what happened? आता काय झालं? No, Lord, I'm married. नाही प्रभू, माझं लग्न झालं, Now I have 10 children. मला 10 मुलं झाली. Who told you to have 10 children? 10 मुलं तुला व्हायला हवी असं तुला सांगितलंच कुणी? Amen. Amen. So He will ask you to relocate. म्हणजे देव तुला काय म्हणेल की पूर्व जागी परत ये. Sometimes He asks you to rearrange things कधी कधी देव तुला म्हणेल की गोष्टी जरा परत अरेंज कर, because कारण we had put God first. आपण देवाला पहिलं ठेवलं Now होतं, it is last. आता देव आपण शेवटी So ठेवलं. He says rearrange things now. देव म्हणतो की नाही, आधी जरा परत बदल. First God, पहिलं देव, second wife if you are married. मग बायको जर लग्न झालं असेल तर, If you are not married, लग्न झालं नसेल then parents, तर मग आई वडील, then children, मग मुलं, ministry, सेवा, work. काम, Say हे असं सगळं. Amen. Sometimes कधी कधी in His rearrangement He may tell you, देव तुला हे सगळं रिअरेंज करताना सांगेल, remove some things from your life. यादीतनं किंवा जीवनातनं काही गोष्टी आता काढूनच टाक. You know, in Jacob's life there were too many pictures, याकोबाच्या जीवनामध्ये बरीच सारी too many images, बऱ्याच त्याला मूर्त्या होत्या,
And so this is purging time. आणि हे सगळं शुद्धीकरणाचे दिवस आहेत. This is a time of unseating of the devil. हे सगळे दिवस म्हणजे सैतानाला त्याच्या जागेवरून हलवायचे Dethrone everything that is of the world. आणि जे काही जगातलं आहे ते सगळं सिंहासनावरनं काढून टाकायचे दिवस आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Let us return back to our Father. आणि आपल्या पित्याकडे आपण परत वळायचे दिवस Let the आहेत. wicked man forsake his wicked ways. दुष्ट माणसांनी आपले दुष्ट मार्ग आता सोडावेत And the unrighteous man his very thoughts. आणि अधार्मिक माणसांनी आपले ते विचार पण आता सोडावेत Let him return back to the आणि Lord. त्यांनी देवाकडे परत यावं And he will have compassion on आणि them. देव त्यांच्यावर दया म्हणजे कळवळा करेल. You know, when Jacob saw तुम्हाला माहितीये जेव्हा याकोबाने पाहिलं that his problem was multiplying, की माझ्या समस्या बहुगुणित होत he चालल्या, knew something was wrong. त्याला माहिती होतं की कुठेतरी काहीतरी गडबड आहे, That is where our Christians don't know. कुठेतरी काहीतरी चुकलेलं आहे. तेच ते आपल्या ख्रिश्चन लोकांना मात्र कळत नाही. They may lose their house. घर जाईल They कदाचित may त्यांचं. lose their scooter. घर गेलं, स्कूटर They may lose गेली, their job. नोकऱ्या गेल्या, Still they will not realize तरी पण त्यांना शुद्ध येत नाही that it is time to return back to God. की कुठेतरी काहीतरी चुकलंय माझ्याकडनं आणि मी देवाकडे परत गेलं पाहिजे. Psalm 78 verse 34. स्तोत्र संहिता 78:34. When he killed them, then they sought him and returned and searched God diligently. स्तोत्र संहिता 78 आणि त्यातलं 34वं वचन. जेव्हा तो त्यांना मारू लागला तेव्हा त्यांनी त्याला शोधले आणि त्याच्याकडे परत फिरून त्यांनी आस्थेने देवाला हुडकले. Praise God for Jacob. He was very humble man. देवाला धन्यवाद की याकोब फार नम्र माणूस होता. Broken spirit and a contrite heart God does not despise. तुटलेला आत्मा आणि भग्न हृदय देव कधी तुच्छ मानत नाही. There are times as you sit down with no work, कधी कधी जेव्हा आपण रिकाम टेकडे खाली बसलेले असतो you start brooding of your past, त्यावेळेला आपण आपल्या भूतकाळावर विचार करायला लागतो and suddenly out of the blue you remember how you started your life, आणि मग अकस्मात आपल्याला विचार येतो की माझ्या जीवनाचा प्रारंभ मी कसा केला होता how passionate you were, आणि मी किती आवेशी होतो. and now आता you are backslidden. मी तर मागे घसरलो. That's why म्हणून sick beds are a very great teaching lessons for us. माणसाला जेव्हा काही आजारपण येतं ना आणि त्या आजारापायी जर माणूस बिछाण्यावर पडून असेल तर तेव्हा मात्र माणसाला फार चांगली उत्तम अशी संधी असते हे सगळे विचार डोक्यात यायचे. That's why God said म्हणून देव बोलला to Jacob, याकोबाला Bethel, बेथेल. one word, Bethel. एकच शब्द देव याकोबाला बोलला बेथेल. Suddenly his mind was taken to the past. आणि मग अकस्मात याकोबाचं मन भूतकाळात गेलं I mean, it was a word that was filled with fond memories. आणि ते जग असं होतं किती सुंदर अशा आठवणींनी भरलेलं. Oh, there I came to know the living God अरे त्या बेथेल मध्ये मला जिवंत देव कळला in a personal way. व्यक्तिगत रीतीनं. It was there तिथे I was changed from a wanderer to a मा- businessman. माझं जीवन बदललं. मी तर भटका होतो पण एक व्यावसायिक झालो. Arise, go back to Bethel. तर उठ आणि बेथेलला परत जा. That stirred up his heart. त्यातनं त्याच्या हृदयाची कालवा कालव झाली. Praise God. देवाला Is धन्यवाद. there some place where it is a very special place for you? अशी कुठली तरी जागा जी तुझ्यासाठी फार खास आहे, Where you met the Lord? जिथे तू प्रभूला भेटलास, Where you had an unusual experience with God? जिथं देवाबरोबरचा तुला काहीतरी एक वेगळा अनुभव आला. Do you remember those times when you were struggling, अशा काही वेळा तुला आठवतात का की जेव्हा तू संघर्ष करायचा, walking in darkness, डोकेफोड करायचा, अंधारात चालायचा, walking in misery? त्रासात चालायचा, You were hindered. तुला अडचणी यायच्या, Nothing was working. काही कामच होत You were नव्हतं placed in confinement by the strong man. आणि त्या सैतानाने तुला एकदम अडकवून ठेवलं Your होतं. plans were halted. तुझ्या योजना सगळ्या अडकलेल्या Your होत्या. purpose and freedom to pursue life's goal was halted. आयुष्यातली धोरणं पूर्ण कराय मागचं सगळंच अडलेलं होतं. There you heard God. आणि तिथं तू देवाचं ऐकलं. And God spoke. देव बोलला My child, की माझ्या मुला, I now give you life. आता मी तुला जीवन देत आहे. And suddenly आणि मग अचानक you made a vow with him. तू देवाशी एक करार केला Lord, की प्रभू I will not leave you. मी तुला सोडणार नाही. I will be faithful to you. मी तुझ्याशी विश्वासू राहणार आहे. I will pay my tithes regularly. दशांश तुला नियमितपणे देणार आहे. I'll be a blessing to you. मी तुझ्यासाठी आशीर्वाद ठरणार आहे. Say, God writes it down. असं सगळं मग देव ते लिहून ठेवतो. Bible says in book of Malachi, he writes down. मलाकीच्या पुस्तकात देव म्हणतो की मी हे लिहून ठेवतो. But then soon, पण मग खूप लवकर when things start prospering, गोष्टी समृद्ध व्हायला लागल्या we forget our Bethel. की आपण आपलं बेथेल विसरतो. All that experiences we had in Bethel. ते सगळे अनुभव जे आपल्याला बेथेल मध्ये आलेले होते ते आपण विसरतो And we neglect the devotion to God. आणि आपण देवाची भक्ती विसरतो. Amen. Amen. Say, he has given us freedom. त्याने आपल्याला मोकळीकता दिली आहे. And so we take that freedom as freedom coming
for us forever and ever without God. तर ती मोकळीकता आपण अशी घेतो की देवाशिवाय आता मला ही मोकळीकता आहे. Where you got saved, तुझं तारण कुठे झालं? where you got blessed, तुला आशीर्वाद कुठे what झाला? word blessed you, कुठल्या शब्दातून मिळाला? which church blessed you. कुठल्या चर्चने तुला तो आशीर्वाद God दिला? says, go back to that place. देव म्हणतो त्या जागी परत जा. Where are you in the chapter of your life? कुठे आहेस तू? जीवनातल्या अध्यायामध्ये कुठे आहेस? Are you satisfied where you are in the time of your journey? आणि तुझ्या प्रवासाच्या त्या काळात तू तृप्त आहेस का जिथे आहेस तिथे? Every day I say, Lord, रोज मी म्हणत असतो, प्रभू I'm not happy. मी खुश नाही. I'm not happy with what is happening with me. जे काही माझ्यात होत आहे त्यात मी आनंदी I नाही. want to do more, Lord. मला अजून करायचं आहे. Please forgive me, प्लीज मला Lord. क्षमा कर प्रभू. Has that joy gone? आनंद गेलाय का? Some of you are in the midway of your life's journey. तुमच्यातले काही जण आता आयुष्याच्या मध्यस्थानी आलेले आहेत. Some of you are very close to the end of your journey. काही तर आयुष्याच्या अखेरीच्या जवळ आलेले आहेत. And still life is not made. तरी आयुष्य बनलेली नाही. I'm not talking about your pension plan or your money. मी जगातल्या गोष्टींविषयी बोलतच नाहीये. That की comes with walk with God. पैसा, पेन्शन ते सगळं देवाबरोबर चाललं की मिळतच. You see, Genesis 34 is not a very pleasant chapter in the life of Jacob to read. उत्पत्तीचा 34वा अध्याय याकोबाच्या आयुष्यातला काही चांगला असा अध्याय नाही वाचायला. There you could see that Jacob's family was drifting away. तिथं तर आपण पाहतो याकोबाचा परिवार निष्ठच जात होता. Jacob would not love to read Genesis आणि 34. याकोबाला उत्पत्तीचा 34वा अध्याय वाचायला आवडणार पण नाही. It is a story of mistakes and broken कारण vows. तो 34वा अध्याय सर्व चुका त्याच्याकडनं ज्या झाल्या त्याच्याविषयीचा आहे आणि जे नवस त्याने तोडले त्याच्याविषयीचा आहे. It's a story of heartache and sorrow in the family. हृदय तुटलं, परिवारामध्ये काय काय गोंधळ झाले त्याचा आहे. The vow that was broken. नवस तुटला, करार तुटला. He had 12 children, but 12 lots of problems. 12 मुलं होती त्याला, पण त्रास पण खूप होते. That's why he went to Bethel and was alone with God. म्हणून तो शेवटी बेथेलला गेला आणि देवाबरोबर एकटा राहिला. No wife, no children, no business, all alone. बायको नाही, मुलं नाही, व्यवसाय नाही, काही नाही. बेथेलला परत जाऊन एकटा राहिला. Sometimes कधी कधी you are so occupied with the family. इतका आपण परिवारात व्यस्त होतो We forget who made that family, who gave that grace. की आपण विसरून जातो हा परिवार माझा कोणी बनवला, मला कोणी ही कृपा दिली. Sometimes कधी कधी you have to leave your husband, your children. मुलांना, नवऱ्याला थोडं सोडायचं. I'm not saying leave means divorce. सोडायचं म्हणजे मी घटस्फोटाविषयी बोलत नाहीये. Leave them for a moment. सोडायचं म्हणजे थोडी वेळ काढायची, Get alone with God. एकटं देवाबरोबर बसायचं. And like Jacob आणि याकोबाप्रमाणे at the brook, त्या ओहळापाशी he left everyone त्याने सगळ्यांना सोडून and दिलं only focused on आणि God. फक्त देवाकडे लक्ष केंद्रित केलं की थोडंसं तुम्ही सगळेजण बाजूला थांबा, मी आलो. There he must have shed much tears. आणि तिथे तो खूप रडला असेल, मला माहित आहे. Genesis 35:7 says, उत्पत्तीचा 35वा अध्याय 7वं वचन सांगतं, he built there an altar and called the place El Bethel, त्याने तिथे वेदी बांधली, त्या जागेला त्याने एल बेथेल नाव दिलं. because there God appeared unto him when he fled from the face of his brother. कारण की तिथे देव त्याला प्रगट झालेला होता, तो त्याच्या भावापासून पळून गेला तेव्हा. And so he was remembering everything. आणि त्या सगळ्या गोष्टींची तो आठवण करायला लागला. Say, and before he could do that, he had told his family, let us all throw away all the unnecessary things that we have. आणि हे सगळं करण्या अगोदर त्याने आपल्या परिवाराला सांगितलं की आपल्याकडे जे नकोय ते आहे ना ते सगळं टाका, काढून टाका. So many curious and evil things that came out of their beds and cupboards and in the corner of the tents and this room and that room. आणि बरंच काही त्यांच्या घरातनं जे नको असलेलं निघालं, बिछाण्या खालनं म्हणा, काना कोपऱ्यातनं म्हणा, ते सगळं काढा आणि फेका म्हटला. Made his house clean. घर स्वच्छ केलं त्याने. God said, मग देव बोला, now I will change your name. आता मी तुझं नाव बदलतो. See, he is now gaining spiritual experience. आता त्याला नवीन आध्यात्मिक अनुभव आला. He has moved to a new level of understanding आणि एका God. समजुतीच्या, देवाला समजून घ्यायच्या एका वरच्या स्तरावर आला. Praise God. देवाला धन्यवाद. God changed his name to Israel. आणि देवाने त्याचं नाव बदलून इस्रायल केलं. See, because he is completely changed. का आता तो पूर्ण बदलला. Amen. Amen. Completely changed. पूर्ण बदलला. He said, now I will fulfill my vows. तो म्हटला आता मी माझे नवस फेडणार. Praise God. देवाला धन्यवाद. We all need revival in our lives. आपल्याला सगळ्यांना स्वतःच्या जीवनात संजीवनाची गरज आहे. We all need a change in our lives. आपल्याला सगळ्यांना स्वतःच्या जीवनात बदलाची गरज आहे.
As God blessed Jacob जसं देवाने याकोबाला आशीर्वादित केलं in the diminishing time of his life त्याच्या आयुष्याच्या घसरतीच्या वेळेला till the very end. अगदी शेवटापर्यंत God blessed अखेरीपर्यंत देवाने त्याला आशीर्वादित केलं. When he was dying, जेव्हा तो मरत होता he was surrounded by his family. त्याचा पूर्ण परिवार त्याचा अवतीभोवती होता See? He says, don't bury me in Egypt. आणि तो म्हटला मिसर देशात मला पुरू नका. Like Joseph he had said. योसेफाप्रमाणे बोलला. God blessed him. देवाने त्याला आशीर्वादित His केलं. death was so beautiful. त्याचं मरण इतकं सुंदरतेनं झालं. He died not like Jacob, he died as Israel. याकोब म्हणून मेला नाही, इस्रायल बनून मेला. That country today, आज त्या देशात Israel, इस्रायल is called after his name. इस्रायल त्याच्या नावामागे लागलेलं नाव आहे ते. But that land was given to David. पण तो देश दाविदाला दिला गेला. ती David- जमीन दाविदाला दिली गेली. David bought that land दाविदाने ती जमीन विकत घेतली because कारण he was hearing from God. तो देवाकडून ऐकायचा. That's why nobody can take away Israel. म्हणून इस्रायल कोणी नाही घेऊ शकत असं. All in the divine plan and purpose of इस्रायल God. देश देवाच्या दैवी संकल्पातलं आहे सगळं. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, God wants to reposition you. देवाला तुम्हाला पूर्वजागी पूर्वस्थितीला आणायचंय. Are you ready? तुम्ही तयार आहात का? That's important. हे महत्वाचं आहे. Now is your time. तर आत्ताची वेळ तुमची आहे. Be serious with God because He loves you. He cares for you. He wants to देवाला reposition you. थोडं देवाला गांभीर्यानं घ्या कारण देवाचं तुमच्यावरती प्रेम आहे. देवाला तुम्हाला पूर्व जागी आणायचं आहे परत. He wants to bless you with देवाला- untold blessings. देवाला तुम्हाला अवर्णनीय आशीर्वाद परत द्यायचे आहेत. Like these times also happen. म्हणजे असा काळ सुद्धा येतो. Pandemic, ही जी महामारी आली which you had never thought before. म्हणजे आपण तर विचार सुद्धा केला नव्हता ना की असं काहीतरी होईल. Our church is not functioning from March. मार्च महिन्यापासून आपलं चर्च बंद आहे. Like these times also may come. म्हणजे असाही काळ येऊ शकतो. You need God. तर देवाची गरज आहेच आपल्याला. I'm standing strong because of God. मी आज बलवान खंबीर उभा आहे देवामुळे उभा आहे. People are a blessing. लोक आशीर्वाद आहेत. Even today, my church people are giving their tithes regularly online. आजही माझ्या चर्चची माणसं नियमितपणे दशांश टाकतायत, सगळं करतायत ऑनलाईन, Everything they are doing सगळं करतायत. as they were doing before. जसं पूर्वी करायचे तसंच अजूनही चालू आहे. Why? का? I gave them the word of God. कारण देवाचा शब्द मी त्यांना देत आहे They are strong in the Lord. आणि प्रभूमध्ये ते खंबीर आहेत. If you are strong in the Lord, तुम्ही जर प्रभूमध्ये बलवान राहिलात you will never live in lack. तुम्हाला काहीच कधी कमी पडणार नाही. I'm going to pray for you मी all. तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. Maybe it is time for some to be relocated. कदाचित काहींनी पूर्व जागी यायची गरज असणार आहे. Don't be afraid भिवू नका. to go to Bethel. बेथेलला जायला घाबरायचं नाही. When Jacob started going from Shechem to Bethel, याकोब जेव्हा शकेम सोडून बेथेलला जायला लागला, Bible says the terror of the Lord was with him. बायबल म्हणतं की देवाकडची भीती त्याच्या बरोबर होती. Nobody could touch म्हणजे Jacob. काय की कुणीच त्याला हात लावू शकलं नाही. God is with you. देव तुमच्या बरोबर आहे. I'm going to pray for you मी now. तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे आता. Just close your eyes. आपले डोळे केवळ सर्वांनी बंद करा. My God, माझ्या देवा, I place my members and all those who are hearing me right now into your hands. जे सर्वजण आत्ता माझं ऐकतायत आणि माझे जे सगळे मेंबर्स आहेत, मी सगळ्यांना आत्ता तुझ्या हातात देतो. Lord, प्रभू, I know you have been speaking to my people. मला माहितीये माझ्या लोकांशी तू बोलत आलायस. Master, प्रभू, reposition them, त्यांना पूर्व जागी आण, पूर्वस्थिती आण, relocate them, पूर्वस्थितीला आण, touch them, त्यांना स्पर्श कर, break them, but make them त्यांना and bless तोड them. पण त्यांना बनव आणि आशीर्वादित कर. What you want to do, but you bless them. तुला जे करायचं ते त्यांच्या जीवनात कर पण त्यांना आशीर्वादित कर. My people should experience the joy of living. माझ्या लोकांना जगायचा आनंद अनुभवायला मिळाला पाहिजे. My people should experience the flood of blessings that come from you. माझ्या लोकांना तुझ्याकडनं येणारा आशीर्वादांचा पूर अनुभवायला मिळाला पाहिजे. Do it, oh Father. कर प्रभू, Do it for every कर, one of them. प्रत्येकासाठी कर. Whatever it requires, जे काही गरजेचं आहे त्यात do it for them. ते त्यांच्यासाठी कर. But bring them to Bethel पण त्यांना बेथेलला आण and bless them. आणि त्यांना आशीर्वादित कर. Put them in the journey of their destiny. त्यांच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेच्या प्रवासात त्यांना परत टाक. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Be healed in the name of Jesus. येशूच्या नावात आरोग्यवान व्हा.
Thank you, Lord. धन्यवाद. I believe you have heard my माझा विश्वास आहे माझी प्रार्थना तू prayer. In ऐकली. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी ती मागितली. Amen and amen. आमेन. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. I believe God has touched you. माझा असा विश्वास आहे की देवाने तुम्हाला स्पर्श केला This is असेल. a word coming from God to हा you. शब्द देवाकडून तुमच्याकडे आलाय. Apply it in your life. आपल्या जीवनात तो वापरा. Surely you shall prosper. नक्की तुम्ही समृद्ध व्हाल. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. Praise the Lord, my dear brothers and sisters. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभूची स्तुती असो. The Monday discipleship meeting conducted by Pastor Peter and Pastor Jayashree stands apart. पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री जी सोमवारची शिष्य सभा आयोजित करतात, ही सभा बाकी सगळ्यांपेक्षा वेगळी ठरते. Like every time, even today we are encouraged to elevate the most sacred message of the cross of our Lord through kind words and unselfish acts. नेहमीप्रमाणेच आज देखील दयाळू शब्दांनी आणि निस्वार्थी कृत्यांनी परमेश्वराच्या वधस्तंभाचा सर्वात पवित्र असा संदेश उचलून धरण्यासाठी आज आम्ही उत्तेजित झालो आहोत. And now the final announcements. आणि आता शेवटचे निवेदन. We are regularly uploading the videos of all our services on our YouTube channel. Please subscribe to our channel. आम्ही आमच्या या सर्व्हिसेसचे व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलवरती नियमितपणे अपलोड करत आहोत. ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. To get regular notification of all our uploads, click on the red subscribe button and then click on the bell icon next to it. नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन नियमितपणे मिळण्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राईब असे लिहिलेल्या लाल रंगाच्या बटनावर आणि त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. And after you watch our videos, I encourage you, give us a like. आमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हा सर्वांना प्रोत्साहित करू इच्छिते, आम्हाला कृपया लाईक द्या. And for now, my dear brothers and sisters, have a very good and blessed evening. आणि आता माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुमची संध्याकाळ खूप आनंदी आणि आशीर्वादित जाओ. And remember to tune in for the Saturday blessing meeting this Saturday at 7:30 p.m. आणि आठवणीने येत्या शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता आशीर्वाद सभेला नक्की ट्यून इन करा. God bless you all. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो.